नमस्कार, जय हिंद मित्रांनो. आता 8:44 झाले. आम्ही आहोत श्री क्षेत्र माहूरगड येथील पोलीस स्टेशनला आहोत. आज मौजे शेखापूर, माहूर तालुक्यातील मौजे शेखापूर येथे ग्रामसभा चालू असताना पत्रकार व संघटनेचे पदाधिकारी समाधान कांबळे यांच्यावर गावातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी जीवघेणा हल्ला केला. त्यांच्या डोक्यावर खूप मोठ्या प्रमाणात दुखापत झाली. माहूर ग्रामीण रुग्णालयातून त्यांना यवतमाळला रेफर केले. तर आम्ही दुपारपासून, घटना झालेल्यापासून दुपारपासून आम्ही पोलीस स्टेशनला आहोत. जवळपास 8 तास झाले. अद्यापही इथं FIR दाखल झालेली नाही अजून. आणि इथं पोलीस प्रशासन व त्यांच्या अधिकारावर दबाव आणण्यासाठी जे गुंड प्रवृत्तीचे लोक होते ते पोलीस स्टेशनला इथं आलेत. आणि बघा की किती नवल असावे की गुन्हेगारच इथं येऊन बसलेत. त्यामुळे SP साहेब असतील, IG साहेब असतील, पोलीस महासंचालक असतील, राज्याचे मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस साहेब यांना कळकळीची विनंती आहे की पत्रकारांवर जे वारंवार हल्ले होत आहे हे कुठंतरी थांबले पाहिजे. अशा लोकांना चाप बसला पाहिजे. अशा लोकांना तडीपार करण्यात आले पाहिजे. एकेकावर 10-10, 12-12 गुन्हे दाखल असताना ते जर PI साहेबाच्या चेंबरमध्ये येऊन बसत असतील, इथं त्यांच्याशी चर्चा करत असतील आणि FIRला जर एवढा वेळ लागत असेल तर आम्ही काय समजावं, आम्ही कोणावर विश्वास ठेवा. त्यामुळे आमच्याविषयी काहीतरी चुकीचे खोटं नाटं आमच्यावर आरोप करून आमच्यावर गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न, दबाव आणण्याचा माझ्यावर किंवा माझ्या परिवारावर किंवा माझ्या पत्रकार बांधवातील सगळं सहकार्यावर खोट्या नाट्या पद्धतीनं हे गुंड प्रवृत्तीचे लोकांनी गुन्हा दाखल करण्याचा यांचा प्रयत्न चालू आहे, शासन प्रशासनावर दबाव आणून. त्यामुळे सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई झाली पाहिजे. आमच्या जीवाला यांच्यापासून धोका आहे. आणि ते पोलीस स्टेशनमध्ये ऑन कॅमेरा आपण कधी CCTV चेक करू शकता की आतासुद्धा ते दालनामध्ये ते आरोपी पूर्णपणे आहेत इथं. त्यामुळे SP साहेब असतील, IG साहेब असतील, परत त्यांना विनंती आहे की आम्हाला न्याय द्यावा. आमच्या जीवाला काही जर झाले तर हे असतील ते मध्ये सगळे जबाबदार असतील. जय हिंद.